नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कात्रट। आज ॲक्च्युली तुमचं स्वागत वगैरे असं बोलू नाही शकत, कारण ॲक्च्युली खूप वाईट प्रसंग झाला आज आमच्या फॅमिलीमध्ये। माझ्या मामाच्या मुलाची म्हणजे माझ्या मामे भावाची बायको ऑफ झाली आज कल्याणला। तर तिला आज इकडे गावी घेऊन जात आहेत, तर मी पण निघालो आहे, आई पप्पा पण गेले। माझी ट्रेन एकदम थोडक्यासाठी चुकली। जी मांडवी होती ती 7:51ची होती, ती ठाण्याला येईस्तोवर ती चुकली माझी गाडी, आणि आई पप्पा त्या गाडीने गेले। म्हणून मी लगेच बोललो तसं आपण चालत जास्त हे न वाट बघता आपण इकडे एस टी स्टँडला यावं। आधी ठाण्याच्या बाजूच्या एस टी स्टँडला गेलो, तिथनं बोलले ते का इथनं गाड्या नाही जात, खोपटवरनं गाड्या जातात। मी खोपटवरनं आलो तर हे बघा इकडे सगळ्या गाड्या आहे। आत्ताची एक महाड गाडी आली आणि ती पण गाडी फुल आहे, त्यामध्ये स्टँडिंगसुद्धा घेत नाही। आपल्याला जेव्हा कुठे अर्जंट जायचं असेल ना, खरंच बघतोय गाडीची वाट, आता काहीच समजत नाही, कारण दुसरी ट्रेन आहे ती 11:30ची आहे। खूप वेळानंतर खोपट स्टेशनला झांजवड गाडी भेटली, म्हणजे महाबळेश्वरला जाणारी, आणि त्या गाडीने मग आता इथे आलो आहे, पोलादपूरला उतरणार आहे। आणि इथे तर उतरलं, मध्ये नाश्ता करताना सकाळपासून काही नाश्ता वगैरे केला नव्हता, आता नाश्ता करायला थांबली गाडी। 11:30 वाजलेत, तर आता नाश्ता वगैरे करतो। नाश्ता आणि इथून पटापट पोचायचं आहे। बघू आता ही गाडी किती, तिथनं पोलादपूरवरनं परत दुसरी खेडला जाणारी गाडी बघायला पाहिजे। ही बघा मला ही गाडी भेटली खोपटवरनं, नालासोपारा झांजवड। ही आमच्या म्हणजे जर मला गावी जायचं असतं ना महाबळेश्वरला वगैरे आमच्या बिरमणीत, तर ही गाडी बरी पडते, आमच्या फाट्यावरनं जाते, तिथनं मग 5 किलोमीटर आमचं गाव। आज आपल्याला जायचं खेडला। मित्रांनो गरमी एवढी वाढली आहे ना, आणि त्यात कमी की काय बघा ना, इथे तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे सगळी गाडी फुल आहे, आणि मला ह्याच्यावर बसायला जागा भेटली आहे बघा, ड्रायव्हरच्या बाजूला माझे बोनेट असतं ना त्याच्यावर, आणि म्हणून मी आता हा इथे पुठ्ठा घेतला, अक्षरशः बस नाही एवढी गरमी आहे, म्हणून मी आता ह्या समोरच्या हॉटेलमधनं हा पुठ्ठा घेतला। बोललो पुठ्ठा द्या रे, मग त्याने हा असा पुठ्ठा दिला, आता त्याच्यावर बसायचं। बापरे भयंकर गरमी, आणि हे भरपूर तापलं आहे, बसायलाच होत नाही, आणि एक तर आपली तब्येत आहे खराब। चला मंडळी, आणि बघा घामाच्या धारा बघा, भयंकर म्हणजे भयंकर गरम होत आहे, काय सांगू तुम्हाला। आमचे 2 वाजलेत मंडळी, आणि माणगावला आहे आपण, तसं माणगाव स्टॉपला पोहोचले। मी त्या गाडीची अवस्था नाही मंडळी। ॲक्च्युली आता उतरलं आहे पोलादपूरला, पण पोलादपूरला एकसुद्धा आता जाणारी गाडी घेऊन दिसत तर नाही, मग मी चालत तिथे हायवेला जातो आहे। आता काय करणार, कारण पोचायचं पण आहे। एकही गाडी तिकडे जातो, कोकणात म्हणजे खाली जाणारी गाडी नाही आहे, भेटत आहे। आता बघू इथे एखादी प्रायव्हेट गाडी वगैरे भेटली ना विमान, निदान ॲटलिस्ट भरण्यावर तरी उतरेल। कसं असतं म्हणजे आपण जेव्हा आपल्याला एखादी घरी इमर्जन्सी जायचंच असतं ना, त्यावेळेस नेमके सगळे प्रॉब्लेम होतात। आणि इथं उन्हाचा कहर आहे। ह्याच्यावरनं चालता गाडी भेटली, त्या काकांनी गाडी थांबवली, त्या गाडीत बसलो आता। ॲक्च्युली प्रचंड ऊन पण आहे, त्या उन्हातनं एस टी तर नाहीच आली, बराच वेळ थांबलो तिथे। चला म्हणतात ना इमर्जन्सीला काही ना काहीतरी आपल्याला होतंच, आणि देव मदत करतोच, तशी आपल्या काकांची एक गाडी भेटली आहे। चाललं आता किती पाऊण तास लागेल भरण्यात जायला। मंडळी आता कशेरी बोगद्यातनं आपण चाललो आहे, पण पहिल्यांदाच चाललो आहे, आणि पहिल्यांदाच कशेरीचा आपल्याला असा म्हणजे फायदा झालाच आहे। आता मला
चालू केलं वाटतं, म्हणजे जाणाऱ्या गाड्यांसाठी चालू केलं. तेवढं अंतर कमी होईल म्हणजे आपलं. जास्त वर्दळ नाही आहे या रस्त्याला. पहिल्यांदाच माझा प्रवास कशेडी बोगद्यातून झाला. खरंच आज आपल्याला फायदाच झाला. छान आहे, म्हणजे मस्त वाटतं. म्हणजे जो त्रास जाणवत होता तो जाणवायचा नाही. आता घाटाचा त्रास कमी होईल आणि आता मला वाटतं थोडं सगळ्याच गाड्यांसाठी खुला होईल, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी. खरंच सरकारचं धन्यवाद मानलं पाहिजे या गोष्टीसाठी. आणि खूप चांगला सुखदायक प्रवास होतो, अजिबात जाणवत नाही. अशीच उत्तरोत्तर चांगला आपल्या कोकणाची प्रगती होत जाऊ दे.
तो बघा तिकडे कशेरी घाट. आपण आता चाललोय डायरेक्ट आपण डायरेक्ट हॉटेल अनुसयाच्या इथे बाजूला बाहेर पडू. मला माहिती आहे आज ती वेळ नाही, योग्य वेळ नाही की आपण हे एक्सप्लोअर करायला जाऊ. आता आलोच आहे, दाखवून जाऊया. इकडे समर्थांचं मंदिर आहे खाली. इथनं कशेरी घाटाला सुरुवात होते. हे बघा ते हॉटेल अनुसया, तो जुना घाट तिकडनं चालू होतो आणि बोगद्यात ना आता आपण इथे बाहेर पडलो आहे. जुन्या रोडने सगळ्या गाड्या जातात. हा बघा तो ट्रेक चालला तो घाटाने चालला आहे. आणि आपण इकडनं आलो, फर्स्ट टाईम आलो. जातळी पण सोडायला. खेड इथलं 19 किलोमीटर आहे खेड. चला